आमच्या आजी आजोबांचे हाल केलेत, माझ्या आई वडिलांचे हाल केलेले आहेत. माझा एक चुलता मारला होता रमेश हमशाकाळे. कशासाठी मारलं होतं? हे काय इथं सर्वांचे लोक म्हणले ते चिमूडभर का काय तरी त्या टायमाला 4 पाडे काय आणले होते ज्वारीचे ते कडवळ. त्या कडवळ पायी माझा चुलता मारलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्या काळात आमच्या आजोबांनी सगळं राणी सोडून ते गावातच होते, पण ते नदीकाठी राहायचे तिकडे. जवारीच्या 4 चिपाडासाठी खून केला गेलाय. माझं नाव उत्तम हेरमा काळे. माझ्या म्हणजे आजोबांना माझ्या 1954 साली 31 एकर 9 गुंठ क्षेत्र भेटलेलं आहे आणि त्यातलं बी अजून उतारायला ह्यांना सगळ्यांना आहे. पण 81 ला ह्यांनी भूमीन म्हणून सरकारी क्षेत्र 585 वाटप करून घेतलेले आहे आणि सरकारला मी सगळे डॉक्युमेंट तहसीलदारला दिले, प्रांत साहेबांना दिले, पण ते आमच्या विरोधात निकाल देतात. जसे तशी परिस्थिती ठेवा म्हणतात, आमच्यावर दबाव आणतात. आम्ही एवढे सगळे डॉक्युमेंट ह्यांना पुरवलेले आहेत. माझ्याकडे आदेश आहे, 24 एकर 9 गुंठाचं सरकारी क्षेत्र आहे, 7 एकर सरकारी क्षेत्र आहेत. मग ह्यांना क्षेत्र भेटलेलं नाही, काय नाही, तर सरकारची फसवणूक केली, आमची फसवणूक केली आणि यांच्या इतकं आमच्या अन्याय बेकार करतात की मापाच्या बाहेर. ह्यांना आम्ही एकूण एक कागद दिलेला आहे, तरी सरकार आमच्यावर लक्ष द्याय नाहीत. आणि महसूल खात्यातले जेवढे अधिकारी आहेत हे आमच्यावर दबाव आणतात, ह्यांचे व्हिडिओ सहित आमच्या पशी आणि सगळ्या प्रकारे म्हणजे आम्हाला चौकून यांनी दाबादाबी करून आमच्या खोट्या नाटक केस करतात, हे करतात. सरकारला आमची एवढी विनंती की बाबा आम्हाला ही सगळं डॉक्युमेंट बघून आणि हे सगळे करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊन आम्हाला ते न्याय मिळावा आणि ते आमच्या आजोबांचे क्षेत्र ते आम्हाला परत माघार रिटर्न भेटावं. तुमच्या आजोबांना किती एकर क्षेत्र होतं? पहिलं चालूला 1954 साली 31 एकर 9 गुंठ क्षेत्र आहे. बर, 31 एकर 9 गुंठ्यातलं आता तुमच्या नावावरती किती क्षेत्र राहिलेलं आहे? 16 एकर राहिले सर. आता बाकीचं क्षेत्र कुठे गेलं? उगलेंनी घेतलंय, जालिंदर उगले, नागनाथ उगले. त्यांनी काय खरेदी केली क्षेत्राची की काय केलं? उगले नाही, त्यांनी सरकारला दाखवले ती भूमी नाहीत म्हणून. मग ते खरंच भूमी नाहीत? नाही भूमी ते. त्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? हो आहे ना. 1960 ला त्यांनी खरेदी घेतलेली 3 एकराची. उगले कुटुंबे या अगोदर काय करत होते? ते सगळे पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर आहेत सर. सर्व्हिसला होते? हो, सर्व्हिसला आहेत. अच्छा, हो. बर, मग आता तुमचं क्षेत्र किती साली उडवण्यात आलं सातबाऱ्यावरनं? आता आम्हाला म्हणजे आजोबांचा सातबारा 2011-12 कट झालाय 3 हेक्टर नवर. किती झालं, किती साली? 2011-12 2011 पर्यंत तुमचं 31 एकर क्षेत्र होतं. हो. मग तुम्ही तहसीलदारला सांगितलं नाही? सांगितलं ना, 14 निकाल दिलाय बाबा. हे वास्तविक पाहता सदर क्षेत्र 2014 निकाल दिलाय. वास्तविक पाहता सदर क्षेत्र म्हणलं पुनर्वसनासाठी आहे आणि तुम्हाला वाटप करणे योग्य नाही असा निकाल त्यांनी दिलेला आहे तहसीलदारने. हो. मग तरी या उगलेंनी अतिक्रमण केलेलं आहे? हो, अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी. मग तुम्ही त्याच्या विरोधात म्हणजे त्याच्यानंतर काय केसेस वगैरे उगलेंवर दाखल झाल्यात? असे भरपूर वेळा झालेले आहेत, पण ते काय करतात, पैसे हे ते 10-5 रुपये पुढे सरकावतात, सगळे सेटलमेंट हे ते करून पैसे परत आम्हाला दाबादाबी करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. अजून बी तेच आहे. रविवारी बी आम्ही गेलो आता कालच्या. कुठे गेलो होतो तुम्ही? दौंड पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवलं होतं. कशासाठी बोलवलं होतं? ठीक आहे बाबा, तू माघार घे, तू दबाव आणतोय आमच्या, हे करतोय असं म्हणजे आम्हाला धमक्या देते. कोण धमक्या देते? उगल्यांचे आपले दौंड पोलीस स्टेशन मधले. दौंड पोलीस स्टेशनचं कोण देते धमकी? त्यांना तहसीलदार त्यांना पत्र पाठवतोय, ह्यांना ताबा द्या, नाही तर तुम्हाला ह्या ज्या गुन्ह्यात आम्ही ही अटक करू शकतोय. चॅप्टर मध्ये त्यांनी 5-6 केस आपल्याला केलेले आहेत. चॅप्टर केस करतायत? हो. मग तहसीलदारला हे जाणवत नाही का की तुम्ही एक लक्षात घ्या की हे पारधी समाजातील लोक आहेत आणि पारधी समाजाची जी दुःख आहेत, व्यथा आहेत, या सगळ्या महाराष्ट्राने समजून घ्यायला हवेत. हो. तुमच्यावरती कधी असंही सांगण्यात आलं मगाशी की या सरकारमधील किंवा सिस्टीम मधील लोक तुमच्या याच्या अगोदर तुम्हाला इथून पळवून लावण्यासाठी मदत केली जाते? लावले ना, आमच्या आजी आजोबांचे हाल केलेत, माझ्या आई वडिलांचे हाल केलेले आहेत. माझा एक चुलता मारला होता रमेश हमशाकाळे. कशासाठी मारलं होतं? हे काय इथं सर्वांचे लोक म्हणले ते चिमूडभर का काय तरी त्या टायमाला 4 पाडे काय आणले होते ज्वारीचे ते कडवळ. त्या कडवळ पायी माझा चुलता मारलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्या काळात आमच्या आजोबांनी सगळं राणी सोडून ते गावातच होते, पण ते नदीकाठी राहायचे तिकडे. जवारीच्या 4 चिपाडासाठी खून केला गेलाय? हो. मग याचं कुठे FIR दाखल आहे ना, दौंड मध्ये आहे ना सगळं. हो, झालते अटक, पण सोडलं त्यांना लगेच. बरं, हे किती दिवसापूर्वीची घटना आहे? हे मला वाटतं 76-65च्या आसपासची. 1976-65ची घटना आहे. म्हणजे जवारीच्या 4 चिपाडासाठी तुमच्या पूर्वजांचा खून करण्यात आला तुमचं म्हणणं आहे? आणि त्यांचं जमीन आता सातबारानं उडवलंय. त्यांचं नाव सातबाऱ्यावर नाहीये आणि हा रमेश हमशाकाळे सातबारा नाव नाहीये आणि त्याच्या जागेवर काय केलं माहित असल्यामुळे चुलता तिथं माझ्या आजोबांचं 1 हेक्टर 30 मध्ये क्षेत्र ठेवलंय. अच्छा, बाकी क्षेत्र उडवलं? बाकी 3 हेक्टर 9. प्रशासनाला तुमचं मागणी काय? शासनाकडे, गव्हर्नमेंटकडे मागणी काय? शासनाकडे आमची हे मागणी, आमचे सगळे आदेश आमच्याकडे 24 एकराचा आहे. आजोबांना जे आमचं क्षेत्र पहिले जे भेटलं होतं त्यांनी ते द्यावा. ऑलरेडी ह्याच्या आधी 6 आदेश त्या प्रांत साहेबांनी बारामतीच काढले होते. एक दळवी, माने आणि कांबळे म्हणून यांचे 6 वेळा आदेश कॅन्सल झालेले. त्याचे बी फेरफार सहित आपल्या पैसे आहेत. त्यांचा फेरफार कुठल्याच आदेशाने म्हणजे नोंदवला गेला नाही.
545 फेरफार हा डुप्लिकेट आहे. मग हे क्षेत्र उडवलं कोणी नक्की? तहसीलदार तलाट्यांना हाताशी धरून यांनी उडवले. बर, मग हो. तलाठी आणि तहसीलदारला तुम्ही प्रश्न विचारायला गेले होते, त्यांचं उत्तर काय होतं? ते आम्हाला म्हणतात ते सरकारी क्षेत्र आहे, त्यांना ते भूमी लोकांना वाटप करण्यात आलेले. अच्छा, हो आणि तुम्ही हे सांगितलं नाही भूमीहीन लोक नाहीत हो म्हणून? नाही ते म्हणतात ते बापाचे इस्टेट म्हणले मुलाला जात नाही. मुलाला जात नाही. हो त्याचे व्हिडिओ सहित आपल्यापाशी आता काल रविवारी आमचे हे झाली पोलीस स्टेशनला बातचीत झाली ना त्यांच्या, म्हणजे आमचं हे बोलावलं होतं आम्हाला कसं मिटवायचं काय करायचं. मग त्यांनी स्पष्ट त्यांनी सांगितलं गोरगुगल्यांनी बापाची इस्टेट आम्हाला येत नाही. सुशिक्षित लोक आहेत, मोठा अधिकारी होता तो पहिला. ओके, मग तुमचं आता सरकारला नक्की फिक्स मध्ये मागणं काय आहे नक्की? सरकारने आमच्या ह्या सगळ्या केसेसमध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आमची जमीन जी पहिली जी होती ते आमच्या आम्हाला रिटर्न माघारी भेटले पाहिजे. सरकार मायबापकडे या पारधी समाजाच्या तरुणाचं मागणं आहे की तुम्ही आमची कागदपत्र तपासा, कागदपत्र पहा, हो आणि ही कागदपत्र पाहून आम्हाला बेकायदेशीर काहीच नको, कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आम्हाला न्याय हवाय असं त्यांचं म्हणणं आहे. हो म्हणजे हे लोक म्हणतात की मेरिटवर केस द्या, केसचा निकाल द्या, मात्र तहसीलदार प्रांत असतील ते मात्र काही तयार दबाव नाही, आणतात आमच्या होते. दबाव आणतात. मी आता 18 तारखेला मी एक अपील केलेलं आहे तहसीलदारच्या विरोधात. तर प्रांत साहेब काय म्हणतात आहे, तहसीलदारच्या विरोधात हे तुम्हाला न्यायालयात दाखल करावं लागेल, माझ्यापाशी अपील होत नाही, माझ्याकडे 2 पैकी 1 तुम्ही कुठले तरी अपील ठेवा. मग आम्ही त्यांना सांगितलं साहेब कमीत कमी म्हणलं 545 फेरफार रद्द करण्याचं तरी अपील तुमच्याकडे असतं ना. बरं, या संपूर्ण जमिनीवर ताबा कोणाचा आहे सध्या? आता सध्याला आमचा ताबा आहे. तुमचा ताबा आहे? हो अच्छा, ओके. तुम्ही पाहू शकता की हे ऊसाचं क्षेत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि या सगळ्या जमिनीवरती ताबा, ही ऊस वगैरे तुमचाच आहे हो ना? आमचंच आहे सगळं हे. तुमचा स्वतःचा हो. ऊस आहे. ओके.